नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत, तुम्हाला माहीतच आहे की आता टीईटीचा पेपर झालेला आहे 21 नोव्हेंबरला। जे कोणी आता टेट देणार आहेत म्हणजे टीचर ॲप्टिट्यूड इंटेलिजंट टेस्ट देणार आहेत त्याच्यासाठी हे लेक्चर किंवा हा व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा ठरणार आहे। तुम्ही टीईटी पास असाल किंवा आता झालेल्या एग्जाममध्ये पास होणार असेल, तुम्हाला गॅरंटी असेल तर तुम्ही टेटचा अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे। त्यासाठीच मी आजचं हे लेक्चर बनवलेलं आहे। तर टेटचा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय, त्याचा सिलेबस कोणता, किती मार्काचा पेपर राहतो, टाइम किती, त्याचप्रमाणे प्रश्नांची संख्या किती, ही सर्व माहिती आजच्या या लेक्चरमध्ये तुम्हाला भेटणार आहे। त्याचप्रमाणे सविस्तर असा सिलेबस मी तुम्हाला इथे सांगणार आहे। प्रत्येक चॅप्टरचं नाव सांगणार आहे, ज्यामुळे की तुमचा एकही चॅप्टर मिस होणार नाही आणि त्याचं नुकसान तुम्हाला परीक्षेमध्ये भोगावं लागणार नाही। तर चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी असं त्या परीक्षेचं नाव आहे आणि त्याचा अभ्यासक्रम आपण 2022च्या दृष्टीने बघणार आहोत। त्यालाच आपण महाटेट एक्झाम असं सुद्धा म्हणतो। टेटचा फुल फॉर्म आहे टीचर ॲप्टिट्यूड इंटेलिजंट टेस्ट। तर त्याचा सिलेबस काय आहे इथे आपण पाहूया। तर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा आराखडा व अभ्यासक्रम खालीलप्रमाणे। बघा, पेपरसाठी 2 घटक असतात, पहिला असतो अभियोग्यता आणि दुसरा असतो बुद्धिमत्ता। आणि ही परीक्षा एकूण किती मार्काची असते तर 200 प्रश्नाची असते आणि 200च गुण असतात आणि वेळ असतो 2 तास। म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण देण्यात आलेले आहेत या परीक्षेमध्ये। त्यामधला जो पहिला घटक आहे तो म्हणजे अभियोग्यता। तर त्याचे किती प्रश्न येतात तर त्याचे 60% म्हणजे 120 प्रश्न 200 पैकी परीक्षेत येतात आणि बुद्धिमत्ताचे 80 प्रश्न येतात, म्हणजे 40% प्रश्न हे बुद्धिमत्तेवर आधारित असतात। एकूण असा 200 मार्काचा हा पेपर असतो। त्यानंतर पाहूया, महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही प्रामुख्याने अभियोग्यता व बुद्धिमत्ता या 2 घटकावर आधारित असेल। मग शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आता सांगितल्याप्रमाणे 60% अभियोग्यता आणि 60% ही काय असते अभियोग्यता, बरोबर आहे, आणि 40% असते ती बुद्धिमत्ता। हे अभियोग्यता या घटकावर आधारित असेल तर 40% म्हणजे 80 प्रश्न हे बुद्धिमत्ता या घटकावर आधारित असतील। मग अभियोग्यता या घटकामध्ये कोणता अभ्यासक्रम आहे आणि बुद्धिमत्ता या घटकामध्ये कोणता अभ्यासक्रम आहे ते आपण इथे पाहूया। तर बघा, तर अभियोग्यतामध्ये पहिला जो घटक आहे तो आहे गणितीय क्षमता, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात। त्यानंतर तर्क क्षमता, वेग आणि अचूकता, इंग्रजी भाषिक क्षमता, मराठी भाषिक क्षमता, त्याचप्रमाणे अवकाशीय क्षमता, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात। कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व, अशा प्रत्येक घटकावर तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारलेले असतात। आणि त्याचप्रमाणे बुद्धिमत्ते कोणते घटक असतात किंवा अभ्यासक्रम आहे बुद्धिमत्तेमध्ये तर आकलन आहे, वर्गीकरण आहे, सांकेतिक भाषा आहे, लयबद्ध मांडणी आहे, त्याचप्रमाणे समसंबंध आहे, कूटप्रश्न आहे, क्रमश्रेणी आहे, तर्क व अनुमान, असे खूप सारे आहेत, ते तुम्हाला मी खाली देणार आहे। त्यानंतर पहा, त्यानंतर प्रत्येक जणाला अडचण असते की हे शिक्षक अभियोग्यता चाचणीसाठी नेमकी कोणती पुस्तकं आपण वापरावी। तर बघा, यामधील अभियोग्यता घटकांतर्गत खालील विविध उपघटक आहेत, त्यासाठी उपयुक्त पुस्तके इथे बघा। गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग, अचूकता या घटकांच्या तयारीसाठी तुम्ही 5वी आणि 8वीचं जे स्कॉलरशिपचं पुस्तक आहे ते वापरू शकता। त्याचप्रमाणे कोणतंही अंकगणिताचं पुस्तक, उदाहरणार्थ पंढरीनाथ राणे, मोकलीकर, सतीश वसे सरांचं हे सगळ्यांचे बुक तुम्ही वापरू शकता। त्याचप्रमाणे कोकिळा प्रकाशनचे पुस्तक सुद्धा ह्या अभियोग्यता या घटकासाठी महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचप्रमाणे RS अग्रवाल यांचे पुस्तकही। त्यानंतर पहा, मराठी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदेंचं पुस्तक तुम्ही वापरू शकता। इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदेंचं किंवा रामदास वाघ यांचं वापरू शकता। त्यानंतर अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व इत्यादीसाठी तुम्ही अजित कुमार लिखित जे बी पब्लिकेशनचं आहे पुस्तक शिक्षक अभियोग्यता मार्गदर्शन सर्वात उत्तम राहील आणि या बुकमध्ये सर्वच घटक खूप छान अशा प्रकारे शिकवलेले आहेत, तर तुम्ही ते पण पुस्तक घेऊ शकता। शिवाय संभाव्य प्रश्नपत्रिकाही दिलेली असते, त्यामुळे तुम्हाला प्रश्नपत्रिका स्वरूप सुद्धा समजावून घेण्यास त्याला मदत होईल। त्यानंतर पहा,
बुद्धिमत्ता या अंतर्गत येणाऱ्या घटकाच्या तयारीसाठी तुम्हाला बुद्धिमत्ता जी किरण किंवा अनिल कुलकर्णी यांचं पुस्तक वापरलं तरी चालेल. त्याप्रमाणेच बुद्धिमापन चाचणीसाठी वाना दांडेकरांचं सुद्धा वापरू शकता. तसेच 5वी ते 8वीचं जे स्कॉलरशिपचं पुस्तक आहे ते या पेपरसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. ते वापरणं सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे. ही सर्व दिलेली बुक लिस्ट आहे ती तुम्ही जर सगळ्या प्रकारे कव्हर केली किंवा ते बुक्स आणून तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्ही छान प्रकारे टेटमध्ये मार्क मिळवू शकता. तर आपण हा जो अभ्यासक्रम बघितला तो थोडक्यात बघितला. आता सविस्तर अभ्यासक्रम आपण इथे पाहणार आहोत. आता मी वरती तुम्हाला सांगितलं होतं की अभियोग्यता या घटकामध्ये कोणकोणते घटक येतात किंवा कुठला अभ्यासक्रम येतो किंवा कोणते विषय येतात. त्यात होतं मराठी व्याकरण. मग मराठी व्याकरणामध्ये नेमका कोणता भाग येतो तर ते आपण इथं पाहणार आहोत. त्यामध्ये लिंग, विशेषण, संधी, शुद्ध शब्द, शुद्ध वाक्य, अशुद्ध शब्द ओळखायला सांगितलं जातं. त्याचप्रमाणे अशुद्ध वाक्य कोणतं आहे ते सुद्धा विचारलं जातं. समानार्थी शब्द विचारले जातात, विरुद्धार्थी शब्द, जोड शब्द, अलंकारिक शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, शब्दांची तार्किक मांडणी आणि अर्थपूर्ण परिच्छेद अशा सर्व प्रकारचा भाग आपण मराठी व्याकरणामध्ये शिकणार आहोत. त्याचप्रमाणे इंग्रजी व्याकरण यामध्ये काय असतं तर इंग्रजी व्याकरणामध्ये करेक्टली स्पेल्ड वर्ड, फ्रेझल वर्ब, प्रोवर्ब, वन वर्ड सबस्टिट्यूशन, ॲडोमॅटिक एक्सप्रेशन, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, चेंज द वॉइस, मोस्ट ॲप्रोप्रिएट, आर्टिकल्स, त्याचप्रमाणे सिमिलर वर्ड्स, अपोजिट वर्ड अशा सर्व प्रकारचे तुम्हाला इंग्रजी व्याकरणात प्रश्न विचारले जातात. त्यानंतर अध्ययन व अध्यापनाचं मानसशास्त्र सुद्धा तुम्हाला थोड्या प्रमाणात विचारलं जातं. त्याच्यात शैक्षणिक मानसशास्त्रावर जास्त प्रश्न असतात. त्याचप्रमाणे वाढ विकास, व्यक्तिमत्व विकास, मानसशास्त्रज्ञ, अध्यापन पद्धती कोणकोणत्या आहेत, त्याचप्रमाणे विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे शिक्षण, निर्णय क्षमता, शिक्षकांची निर्णय घेण्याची क्षमता, ह्या सर्व प्रश्न तिथे विचारलेले असतात. मग विज्ञान हा सुद्धा घटक तुम्हाला अभियोग्यतेमध्ये दिलेला आहे. त्यामध्ये विज्ञान यामध्ये काय येतं तर भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र ह्या चारही शास्त्राचा त्यामध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे भूगोल आणि इतिहासाचा सुद्धा तुम्हाला त्यामध्ये अभ्यास करायचा आहे. मग त्यात प्राकृतिक भूगोल असो, भारत जग असो किंवा मध्ययुगीन इतिहास आहे त्याचा पण अभ्यास तुम्हाला या अभियोग्यता घटकात येणार आहे. त्यानंतर आहे राज्यघटना. राज्यघटना सुद्धा तुम्हाला विचारली जाते. भारतीय राज्यघटना, संसद, विधिमंडळ आणि न्यायव्यवस्था ह्या घटकांचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाविषयी सुद्धा तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारलेले जातात. त्याचप्रमाणे चालू घडामोडी हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. याच्यावर 2017 झालेले टेटच्या एक्झाममध्ये हमखास प्रश्न विचारलेले होते. म्हणून चालू घडामोडी सुद्धा करणं आपल्याला गरजेचं आहे. मग चालू घडामोडीमध्ये कोणते नेमके किंवा कुठला भाग विचारला जातो तर व्यक्तिविशेष विचारले जातात, साहित्य व साहित्यिक विचारले जातात, पुरस्कार कोणकोणते ते विचारले जातात, खेळ आणि महत्त्वाच्या संस्था याविषयी प्रश्न तुम्हाला त्यामध्ये विचारलेले असतात. तर तुम्हाला हे सर्व घटक किंवा उपघटक तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर पाहूया गणित. गणित याविषयी माहिती. तर मग गणितमध्ये नेमकं काय विचारलं जातं तर संख्याज्ञान, गुणाकार भागाकार, वर्ग वर्गमूळ, घन घनमूळ, अपूर्णांक, लसावी मसावी, सरळ रूप द्या, पदावली, अंदाजे किंमत काढणे, वर्ग समीकरणे, सरासरी विचारली जाते. त्याचप्रमाणे टक्केवारी सुद्धा तुम्हाला विचारली जाते. नफा तोटा, गुणोत्तर प्रमाण व वैवारी, काळ, काम, वेग, अंतर आणि अंकगणितीय श्रेणी सुद्धा तुम्हाला त्यामध्ये विचारली जाते. जसं मध्य, मध्यमान, बहुलक, संभाव्यता, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, घड्याळ, दिनदर्शिका, स्थान निश्चिती आणि भौमितिक प्रश्न आणि भौमितिक विधाने, घनाकृती ह्या सर्वावर प्रश्न तुम्हाला त्यामध्ये विचारलेले असतात. तर आपल्याला हे पूर्ण चॅप्टर कव्हर करून घ्यायचे आहेत. आता पहिला आपण अभियोग्यता घटकामध्ये येणारा कुठला अभ्यासक्रम सविस्तर माहिती इथे पाहिलेली आहे. तर आता बघूया बुद्धिमत्ता. मग बुद्धिमत्तामध्ये कोणकोणते किंवा कोणत्या घटकावर पाठावर प्रश्न विचारलेले जातात तर तुम्हाला माहितीच आहे. बुद्धिमत्तेला 80 प्रश्न आहेत. त्यामध्ये विचारलं जातं तुम्हाला शब्द निर्मिती, शब्दकोशानुसार मांडणी करा असं सांगितलं जातं. मालिका पूर्ण करण्यास सांगितली जाते. अक्षर मालिका पूर्ण करणे सुद्धा सांगितलं जातं. अक्षर, संख्या, अंक, क्रममालिका याविषयी सुद्धा प्रश्न दिलेले असतात. सहसंबंध ओळखा, त्याचप्रमाणे वेगळे पद शोधणे, अंकमालिका, स्थान निश्चिती, त्यानंतर आहे नातेसंबंध, सांकेतिक भाषा,
कोडिंग, बैठक व्यवस्था व क्रमबद्ध मांडणी, वेन आकृती, तार्किक विधाने व निष्कर्ष, प्रतिमा, कागदाची घडी यावर सगळ्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात। त्याचप्रमाणे वेन आकृत्या दिलेल्या असतात, नातेसंबंध दिलेले असतात, गटात न बसणारे आकृती कोणते आहे असे सुद्धा प्रश्न तुम्हाला त्यामध्ये विचारलेले असतात बुद्धिमत्ता या घटकामध्ये। अशा प्रकारे हे तुम्हाला सविस्तर असं अभियोग्यता घटकाची आणि बुद्धिमत्ता घटकाची सविस्तर असा सिलेबस इथे मी तुम्हाला दिलेला आहे। प्रत्येक चॅप्टर आपल्याला व्यवस्थित करायचं आहे, कारण त्याचे 1-2 जे मार्क असतील ते जाता कामा नाही। त्यासाठी आपण याच चॅनलवर आता टेटचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्या दृष्टीने व्हिडिओ चालू करणार आहोत किंवा लेक्चर चालू करणार आहोत। त्याचप्रमाणे तुम्हाला हे पण सांगायचं होतं की करंट अफेअर्स असतात ते दररोजच्या डेली केलं तर लक्षात राहतात। त्यासाठी मी दररोज सकाळी 6 वाजता माझा करंट अफेअर्सचा एक व्हिडिओ मी टाकतो या व्हिडिओवर किंवा या चॅनलवर। त्याचप्रमाणे प्रत्येक घटक मी शिकवण्याचा प्रयत्न शिक्षण वेध या चॅनलवर करणार आहे। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे मी टाकलेले टेटच्या संदर्भातील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील। एवढं सांगण्यासाठी हे मी आजचा व्हिडिओ बनवलेला होता। तर चला करूया आपण तयारी टेटची। आता आपण इथेच थांबूया। धन्यवाद।